नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज या आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये. आज आपण शास्त्रोक्त पद्धतीने प्रसादाचा शिरा करणार आहोत. श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा आणि उपवासाला बनवला जाणारा प्रसाद शिरा हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. प्रसादाचा शिरा हा नेहमी सव्वाच्या प्रमाणामध्ये केला जातो. तर आज आपण सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये प्रसादाचा शिरा करणार आहोत. हा शिरा अजिबातही कोरडा होत नाही, अगदी शेवटपर्यंत रसरशीत राहतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी या वाटीने सर्व पदार्थ मोजून घेतलेले आहेत. तर इथे या वाटीने सव्वा वाटी जाड रवा घेतलेला आहे. दोन प्रकारचा रवा मिळतो, एक जाड व बारीक. तर इथे मी जाड रवा घेतलेला आहे. प्रसादासाठी नेहमी जाड रवाच वापरावा. त्याच वाटीने इथे सव्वा वाटी साखर घेतलेली आहे. प्रसादाच्या शिऱ्यामधला महत्त्वाचा घटक म्हणजे केळ. तर इथे सव्वा केळ घेतलेला आहे. सव्वा वाटी वितळून घेतलेलं तूप घेतलेलं आहे. तूप हे नेहमी वितळूनच घ्यायचं. 7 ते 8 तुळशीची पानेही घेतलेली आहेत. इथं मी थोडासा सुकामेवा घेतलेला आहे. तर सुक्या मेव्यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप, थोडेसे मनुके, थोडेसे काजूचे काप, थोडेसे बदामाचे काप व 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे. शिरा शिजवण्यासाठी आपल्याला दूध व पाणी लागणार आहे. तर प्रसादाचा शिरा शिजवण्यासाठी दूध व पाण्याचा वापर केला जातो. तर या पातेल्यामध्ये आपण ज्या वाटीने सव्वा वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने 2 वाट्या दूध घालून घेऊया. त्याचबरोबर सव्वा वाटी पाणी घालून घेऊया. इथे तुम्ही पाण्याचा वापर न करता पूर्णपणे दुधामध्येही शिरा बनवू शकता. तर इथे मी एकूण 3.25 वाट्या दूध व पाणी वापरलेलं आहे. प्रसादाच्या शिऱ्यामध्ये बरेच जण सव्वा वाटी पाणी व सव्वा वाटी दूध घेतात, परंतु ते प्रमाण योग्य नाही. शिरा करण्यासाठी गॅसवरती एक जाडबुडाची कढई गरम करायला ठेवूया. शेजारच्या शेगडीवरती एकदम मंद आचेवरती दूध व पाणीही गरम करायला ठेवून देऊया. सर्वात प्रथम आपण सुकामेव्याचे काप थोडेसे भाजून घेऊया. त्यासाठी 1 चमचा तूप यामध्ये घालून घेऊया. तूप हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये काजू, बदाम व पिस्त्याचे काप घालून घेऊया. आताच आपल्याला यामध्ये मनुके घालायचे नाहीत. हा सुकामेवा भाजण्यासाठी गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे. सुकामेव्याचे काप चांगले भाजून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता लगेचच यामध्ये तूप घालून घेऊया. तर इथे आपण सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे. यातील सर्व तूप न ओतता 2 चमचे तूप ठेवायचं आहे. तूप चांगलं गरम झालं आहे की नाही ते चेक करण्यासाठी यामध्ये थोडासा रवा सोडून घेऊया. तर रवा चांगला फुललेला आहे. म्हणजेच इथं आपलं तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये सर्व रवा घालून घेऊया. इथे आपल्याला हा रवा मध्यम ते मंद आचेवरती चांगला हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा हा खूप जास्त प्रमाणामध्येही भाजायचा नाही व खूप कच्चाही ठेवायचा नाही. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की प्रसादाचा शिरा हा नेहमीच्या शिऱ्यापेक्षा अत्यंत चविष्ट तयार होतो. प्रसादाच्या शिऱ्यामध्ये आपण सढळ हाताने तूप वापरतो, तसेच केळ वापरतो व यामध्ये आपण पाण्याचा वापर न करता दुधाचाही वापर करतो. परंतु हा शिरा चविष्ट लागण्याचे अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे हा शिरा आपण प्रेमाने आणि भक्तिभावाने तयार करतो. 5 ते 6 मिनिट रवा चांगला भाजून घेतल्यानंतर रव्याने असं प्रकारे तूप सोडलेलं आहे. इथे हा रवा 80% भाजला गेलेला आहे. आता यामध्ये आपण या स्टेजला आपण यामध्ये केळ घालून घेऊया. सर्वात शेवटी जर प्रसादाच्या शिऱ्यामध्ये केळ वापरलं तर एकतर शिरा काळा पडण्याची शक्यता वाढते, तसाच शिरा लवकरात लवकर खराब होतो. म्हणूनच रवा 80% भाजला गेल्यानंतरच यामध्ये बारीक चिरून घेतलेले हे केळ्याचे काप यामध्ये घालून घेऊया. आत्ताच रवा भाजत असतानाच यामध्ये केळीचे काप घातल्यामुळे ही केळी तुपामध्ये चांगली भाजली जाते, चांगली विरघळली जातात. याच्या अजिबातही गुटळ्या तयार होत नाहीत. आता आपल्याला हा रवा हलकासा रंग बदलेपर्यंत एकसारखा एकदम मंद आचेवरती चांगला भाजून घ्यायचा आहे. परत 4 ते 5 मिनिट एकदम मंद आचेवरती रवा चांगला भाजून घेतल्यानंतर इथे या रव्याला छान असा गुलाबी रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण शेजारच्या शेगडीवरती आपण दूध व पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, ते दूध व पाणी यामध्ये थोडं थोडं करून घालून घेऊया. इथे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे. एकदमच आपल्याला यामध्ये दूध व पाणी वापरायचं नाही, नाहीतर यामध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात. थोडं थोडं करूनच यामध्ये दूध व पाणी घालून घेऊया. आता या क्षणी जरी हे मिश्रण थोडंसं खिरीसारखं जरी वाटत असले तरी सव्वा वाटी रव्यासाठी 3.25 वाट्या दूध व पाणी हे प्रमाण अगदी योग्य आहे. हे प्रमाण वापरलं तर शिरा अजिबातही कोरडा होत नाही, तसेच खूप जास्त पिचपिचीत होत नाही. अगदी रसरशीत असा तयार होतो, शेवटपर्यंत मऊ राहतो. तर इथे मी सर्वच्या सर्व दूध व पाणी वापरलेलं आहे. आता रवा चांगला मिक्स करून घेऊया. शिरा चांगला मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून एकदम मंद आचेवरती 2 मिनिटाची वाफ काढून घेऊया. 2 मिनिट शिरा चांगला वाफवून घेतल्यानंतर यामध्ये लगेचच सव्वा वाटी साखर घालून घेऊया. साखरही आपल्याला या शिऱ्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे.
यामध्ये साखर घातल्यानंतर साखर जशी वितळू लागते तसं तसं शिरा परत थोडासा पातळ असा होऊ लागतो. यामध्ये साखर चांगली मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून एकदम मंद आचेवरती आपल्याला 2 मिनिटाच्या 2-2 वाफा काढून घ्यायच्या आहेत. तर इथे मी पहिली वाफ काढून घेतलेली आहे. पहिली वाफ काढून घेतल्यानंतर परत एकदा शिरा चांगला मिक्स करून घेऊया. पहिली वाफ काढून घेतल्यानंतर परत दुसरी वाफ काढून घेऊया. शिऱ्याला 2 वाफा दिल्यानंतर इथे शिरा एकदम मस्त असा फुललेला आहे. एकदम मऊसूत असा तयार झालेला आहे. अजिबातही कोरडा झालेला नाही. आता सर्वात शेवटी यामध्ये भाजून घेतलेला सुकामेवा, वेलचीची पूड व मगाशी जे आपण तूप ठेवून दिलेलं होतं त्यातील 2 चमचे तूप उरलेलं आहे ते तूप यामध्ये आता घालून घेऊया. अशा प्रकारे आता आपण यामध्ये 2 चमचे तूप घातल्यामुळे शेवटपर्यंत प्रसादाचा शिरा अगदी मऊसूत राहतो. आता यामध्ये 7 ते 8 तुळशीचे पाणी घालून घेऊया. यामध्ये मनुके घालून घेऊया. आता हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही ते पाहू शकता एकदम रसरशीत असा इथे आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता आपला शिरा एकदम मस्त असा तयार झालेला आहे. अजिबातही कोरडा पडलेला नाही. एकदम मऊ लुसलुशीत असा बनलेला आहे. तसेच याला कलरही अत्यंत सुंदर आलेला आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे केलेला प्रसादाचा शिरा नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.